बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुंबईत पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात एक बैठक पार पडलेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे। इतकी वर्ष आपण लढलेलो आहोत, मुंबईला कुणीच हिसकावू शकलं नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। आगामी निवडणुकीत आपल्याला भाजपला हरवायचंच आहे असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी मुंबई मॉडेल या पुस्तिकेचं प्रकाशन केलं। तर या पुस्तिकेमुळे ठाकरे गटानं मुंबईत कोविड काळात केलेल्या कामांची माहिती समोर आलेली आहे। आणि त्याच्यानंतर मी उमेदवारी एक फायनल करायला घेणार। ज्यांच्याशी बोलले त्यांच्या सगळ्यांच्या मताप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, आणखी तिथले आमदार असतील, खासदार आणखी आणखीन कोणाची माहिती आहे, या सगळ्याची गोळाबेरीज करून कोणती नावं आले हे सगळं सोडून मी नाव फायनल करीन। मान्य आहे? अनेकांना उमेदवारी मिळणार नाही। तुमचा वॉर्ड मला सोडावा लागेल। भगवान झेंडा माझ्या शिवसैनिकाच्या हात नव्हता। तर उद्धव ठाकरेंनी आजच्या या मेळाव्यात काय कानमंत्र दिलेला आहे एकदा बघूया। आज उमेदवार फायनल करणार आणि उद्या घोषणा करणार। उमेदवार यादी हा माझा आदेश आहे। काहीही झालं तरी अब्दालीला हरवायचं आहे। अॅनाकोंडा भाजपला हरवायचं म्हणजे हरवायचंच। महाराष्ट्र धर्माचं रक्षण शिवसेनाच करू शकते। एकही शिवसैनिक पक्ष सोडणार नाही। तुमचा जोश आहेच, 16 जानेवारीला जल्लोष करायचा आहे।